हा आहे बर्थडेचा आतला दिवस। मी आजीला भेटून आले, मला स्टोरी सांगत होती जन्माच्या वेळेच्या। गुड मॉर्निंग गाईज, आणि आज जाणार दोघी आजला भेटले पण रेवदंड्याला आलोय, पण खूप पाणी भरलंय। जोरदार पाऊस पडत होता आणि तो पण कंटिन्यू। रामेश्वराच्या मंदिरात आलो। छान पाऊस पडतोय। आता कर बोल, इथे बर्थडे कोणाचा आहे आणि मजा कोण करते? फुल मजा चालली आहे याची। रामेश्वराचं मंदिर जवळजवळ 200-300 वर्ष जुनं आहे असं म्हटलं जातं। अरे काय तू एक नंबर। खूप मासे पण आहेत इकडे। आय डोंट नो तुम्हाला कॅमेऱ्यातून दिसतात की नाही। ना शाळेत आपण पुस्तकात पिंपळाचं पान ठेवायचो आणि जाळी बनायची। कोण कोण करायची सांगा मला कमेंट। रात्रीचे 7:45 वाजता आम्ही रेवदंडा बीचवर आलो आणि फक्त आवाज ऐकायचा। नव्हतं बीचवर आणि खूप शांत सुंदर वातावरण होतं। पाऊस थोडा थांबलेला आणि पावसाळ्यात असं वेगळंच अभिभाव एक्सप्लोर केला। हे कोको पाम रेस्टॉरंट आहे आणि छान मिळते इथे जेवायला। सुंदर नॉनव्हेज मिळतं, टोटली रिकमेंडेड। खूपदा गेलो आहे आम्ही। ऑफ सीझन असल्यामुळे गर्दी नव्हती। जवळा, सुकं चिकन, रस्सा चिकन, राईस, सोलकढी आणि चपाती। फॅमिली सेलिब्रेशन। आज सकाळी सकाळी आलोय आमच्या कुलदैवतेला। खूप सुंदर रस्ता होता। आपण आता चाललोय एका वॉटरफॉलला।
मध्ये नदीचं पाणी खूप भरलेलं असल्यामुळे नाही जाता आलं आपल्याला पुढे आणि आता आपण रिटर्न चाललोय. बर्थडे गिफ्ट डिंकाचे ड्रायफ्रूट लड्डू. दिस इज गिफ्ट फॉर माय लव्ह वन्स. किती सुंदर लाकडाची पर्स आहे, छान कटवर्क केलेलं आहे. थँक्यू सो मच.